गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन सदरचे चालू केलेलं आहे ते आहे स्पोकन इंग्लिश, म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. तर यासाठी मी आपल्याला छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, सर्वांना तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. शेअर करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी किंवा लाईक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागत नाहीत. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. काही हरकत नाही. काही हरकत नाही. ओके. सेकंड सेंटेन्स. हॅव अ फेथ. हॅव अ फेथ. विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. नंबर थर्ड. हॅव सम टी. हॅव सम टी. हॅव some tea. Have some tea. थोडा चहा घ्या. थोडा चहा घ्या. नंबर 4. थ्रो अवे दिस रबिश. थ्रो अवे this rubbish. रॅबिश. हा कचरा फेकून द्या. कचरा फेकून देणे. कचरा फेकून देणे. 5th. टुवर्ड्स होम. टुवर्ड्स होम. टुवर्ड्स होम म्हणजे येणे कुणाकडे. नंबर 6. I knew it. मला माहीत होतं. नंबर 7. Leave it to me. Leave it to me. ते माझ्यावर सोड. ते माझ्यावर सोड. 8. Just you wait. जरा तुम्ही थांबा. Have a fun. मजा करा. नंबर 10. Go and play. जा आणि खेळा. या सेंटेन्सची तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. नेव्हर माइंड, काही हरकत नाही. हॅव अ फेथ, विश्वास ठेवा. हॅव अ सम टी, थोडा चहा घ्या. थ्रो अवे धिस रॅबिश, कचरा फेकून देणे. टुवर्ड्स होम, कुणाकडे. आय न्यू इट, मला माहीत होतं. लिव्ह इट टू मी, ते माझ्यावर सोड.
जस्ट यू वेट, जरा तुम्ही थांबा. हॅव अ फन, मजा करा. गो अँड प्ले, जा आणि खेळा. या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, वहीमध्ये लिहित चला आणि पुन्हा पुन्हा याचं असं पुन्हा पुन्हा रीडिंग करायची. पुन्हा पुन्हा रीडिंग केल्याच्यानंतर तुमच्या कानाने ऐकल्याच्यानंतर तुमचे हे सर्व वाक्य लक्षात येऊन जातील आणि तुम्हाला जे काही इंग्लिशचे वाक्य आठवत नाहीत तर ते वाक्य आठवायला मदत होऊन जाईल. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.